आई ही आई असते आणि म्हणूनच कुठेतरी माहेरपणाला शोभा असते असं कोणीतरी म्हटलं आहे. ते तितकंच खरं आहे. तर मी माझ्या मम्मीचा एक किस्सा सांगते. तर सध्या मी पडले आणि हात माझा आहे प्लॅस्टर आणि फ्रॅक्चर आहे तो. त्यामुळे मला 4 आठवडे प्लॅस्टर सांगितलेलं आणि माझ्या मम्मीची अशी इच्छा होती की मी 4 आठवडे तिच्याकडेच राहावं माहेरी. पण तेवढं ते पॉसिबल नव्हतं. ती खरंच खूप म्हणाली, पण तिच्यासाठी ते तेवढं शक्य नव्हतं. तरी पण तिला ते सगळं करायचं होतं. कारण सकाळी ती 7 वाजता जाते हॉटेलवर. ती सकाळी 6 वाजता उठवून माझं सगळं आवरत होती. त्यानंतर पुन्हा रात्री येऊन 10-11 वाजता कपडे वगैरे करून नंतर झोपायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रुटीन आणि मला एवढे दिवस राहणं पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी 1 आठवडा राहून लगेच आले. पण तरी ती ते सगळं आनंदाने करत होती. त्यात 2 दिवसापूर्वी ते सगळेजण जात होते मांडावरती, जो 3 वर्षांनी एकदा येतो. आणि मग ते सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर मम्मी आली हॉटेल बंद वगैरे करून आणि तिचं म्हणणं होतं की नाही तू पण चल. म्हटलं मी कशी येणार आणि मी 1 दिवसासाठी गेलेले आणि त्यात मी हा उद्योग करून घेतलेला आणि एकही ड्रेस वगैरे असा नव्हता की त्याच्यातून त्या प्लॅस्टरच्या हातामधून जाईल वगैरे असं. पण तिचं म्हणणं होतं की नाही मी सगळं बघते. तिने तिच्या स्वतःच्या साड्या काढल्या त्या प्लॅस्टरमधून जाण्यासाठी. तिने ब्लाऊजच्या शिलाई काढल्या. त्यानंतर तिने माझं आवरलं, बबडीचं आवरलं, स्वतःचं आवरलं. पुन्हा रात्रीचा सगळा स्वयंपाक केला आणि नंतर निघाली. म्हणजे माझ्यासाठी या सगळ्यासाठी शब्द नाही आहेत. म्हणून मी सांगेन आई वडिलांना जपा.